आमच्या क्रिकेट सामन्यांसाठी आवर्जून उपस्थित राहणाऱ्या भुईगाव येथील सपना मॅडम येथे उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचं आहे. त्यांची मुलगी लेदर, मी परवा दिवशी सांगितलेलं आपल्या सर्वांना, त्यांची मुलगी लेदर क्रिकेटमध्ये MCAला खेळते. मॅडम कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. मी कुमार नाईक यांना विनंती करतो की मॅडमचं स्वागत करायचं आहे आपण. हॅलो. विजेता विकास 11 संघ आणि उपविजेता सेंट पॉल पॅन्थर्स दोन्ही संघांचे सामवेद चषक आयोजकांतर्फे अभिनंदन करतो आम्ही. आपण सामना चालू व्हायच्या आधी आपण जेव्हा मैदानात गेलो तेव्हा आपण एक गाणं ऐकलं की आ देखे जरा किसमे कितना है दम. आम्हाला आपले साथ सगळे, आम्हाला काही दम दावडायचो नव्हतो, आम्हाला आमचा खेळ दावडायचा होतो, आमचा स्पिरिट दावडायचा होता आणि आमच्या दोन्ही समाजे एकोपत आवडायचं होतं. हार जीत होतेच, पण संघभावना ही महत्त्वाची असते. आणि गेले 2 दिवस आपण गेली अनेक वर्ष प्रयत्न करत होतो की सामवेद चषक भरवायला पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्नात होतो. यावर्षी तो योग जुळून आला आणि गेले 2 दिवस सामवेदी ब्राह्मण समाजाचे 13 संघ आणि सामवेदी कुपारी समाजाचे 8 संघ असे एकूण 21 संघ या कोरोटी येथील मैदानामध्ये संघभावनेने खेळले, चांगल्या स्पिरिटने खेळले आणि आपण आता एकत्र आलेलोच आहोत. यापुढे सुद्धा असेच एकत्र राहू आणि असाच क्रिकेटच नाही, बाकी अनेक माध्यम आहेत, त्या माध्यमातून एकत्र येऊन आपण आपल्या भूमिपुत्रांसाठी, स्थानिकांसाठी जे काही करता येईल आणि या खेळासाठी अन्य कोणत्या गोष्टीसाठी काय करता येईल त्यासाठी नक्कीच प्रयत्न करूया. आज सामवेदी कुपारी आणि सामवेदी ब्राह्मण या चषकासाठी मेहनत घेणारे आमचे KTCCचे कुपारी टायटन्स क्रिकेट क्लबचे क्रिस येथे आहेत. त्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करायचं आहे. ते 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय व्यासपीठ आणि माझे सर्व सामवेद बंधू, ही जी संकल्पना आहे, जी सामवेद कप भरवायची, ही संकल्पना मागील 3 वर्षापासून माझ्या कानी ऐकू येते. कुमारदातर्फे रॉजरदा आहेत, प्रशांतदा आहेत, जॉन अंकल आहेत, यांच्यातर्फे ती ऐकून येते की कोणीतरी पुढाकार घेऊन असा हा कप झाला पाहिजे, ज्यामध्ये आपले संघ असतील, त्यांचे संघ असतील आणि एक सुंदर अशी टुर्नामेंट पार पडली पाहिजे, जी आज पार पडत आहे आणि सक्सेसफुली पार पडत आहे. त्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. एक मिनिट. पुढाकार कोणी घ्यायचा हे माहीत नव्हतं आणि त्यात मेहनतसुद्धा भरपूर आहे. तर एक दिवस मला फोन आला संतोषाचा, आहेत का संतोषदा इकडे? संतोष भाऊचा फोन आला. कॅरल आल्मेडा आमचे KTCचे पदाधिकारी कॉन्फरन्सवर होते. त्यांनी सांगितलं की आमचे SBPLचे टीम आहेत, आमचे 12 संघ आहेत, तुमचेसुद्धा 8 संघ होतील का? जर असतील तर आपण एक सामवेद चषक भरूया, जेणेकरून आपली एकी, आपली युनिटी कशी असते आणि कशी आहे ती आपण दाखवता येईल. आणि मग संतोष भाऊच्या घरी आमची 2 मीटिंग झाल्या. मग डिस्कशन झालं की कसं जायचं पुढे. ऑप्शन करून पुढे जायचं असं ठरवलं, पण तेवढा वेळ नव्हता, म्हणून ओनरशिप वगैरे घेणं कठीण होतं. म्हणून आम्ही चिठ्ठी टाकून त्या पद्धतीने ऑप्शन केले आणि सुंदर अशा टीम झाल्या आणि सुंदर अशा मॅच काल सामवेद कुपारीच्या झाल्या. आजही सुद्धा सुंदर अशा मॅच झाल्या. हार जीत ही होतच असते. माझ्या सर्व बांधवांना मी सांगतो, ठीक आहे, हे प्रत्येक हारमधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे आणि पुढच्या वर्षी आपण एकदम तयारीने येऊया आणि हे क्रिकेट खेळत राहू.
अशी शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद. क्रिस परवा दिवशी बोलताना बोलला की या सगळ्या टीम आणि सगळं करताना वेळ फार कमी होता आणि खूप संघर्ष करावा लागला. क्रिस ही समाजा काम आहे, ही ओसाडगावची पाटीलकी आहे. ही काम करताना यातने फक्त आनंद मिळते, त्यातने काही जास्ती काही मिळते हा नाही, पण ही करायचा कारण ही समाजा काम आहे. संघर्ष आयुष समाजा काम करताना सगळ्यांना संघर्ष करायच लागते. तुम्ही जिकडं सक्सेस होत्या तिकडं तुमच्यावर थोडीफार कडे ना कडे कुण ना कुण हे आहात की चिखलफेक वगैरे होते, पण त्या मॅरेथॉन आपण पुढे जात राहायचा आणि आपण पुढे जात राहू. आमचे सांवेदी ब्राह्मण क्रिकेट क्लबचे अध्यक्ष आमचे कुमार नाईक आहेत. कुमार नाईकांनी उद्घाटन प्रसंगी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, पण आमचा भक्कम पाठिंबा असलेले आमचे संतोष म्हात्रे हे सुद्धा आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. मी संतोष म्हात्रेंना विनंती करतो की कृपया. व्यासपीठावर मान्यवर, पण सिद्धेश बोलताना संघर्ष 40 वर्ष संघर्ष करून आमदार झालेले आप्पा इथे बसलेले आहेत. संघर्षाचं फळ हे चांगलंच असेल का, त्याचे उत्तम उदाहरण आहे. 40 वर्ष पक्षाचं काम करताना आमदार आज आम्ही त्यांना आदर्श मानतो. फक्त एवढंच होतं आहे, सांगण्याचा एवढं उद्देश आहे की ह्या 5-6 वर्षाला आम्ही हा प्रयत्न करत होतो की सांवेदी कुपारी सांवेदी ब्राह्मण व्हावे, पण मी खूप प्रयत्न केला, पण प्रयत्न काय आमचा सक्सेस होत नव्हता मादन कुमारचा. पण एक दिवस रेगन आहे का इकडे, रेगनला मी फोन केला होता की रेगन मला आहे संघपात. ते रेगनने मला कॅरल आणि ख्रिसची मागच्या वर्षी जोडून दिलं आणि रेगनने क्रॅसनी जोडून या दोघांच्या पोरांचे आणि त्याच्यावर KTCC जे सहकार आहेत त्यांचं खूप मेहनत आहे. मी त्याला सांगितलं आपण करूया, काही काळजी करून माझे संघ तयार आहेत, तुम्ही फक्त रेडी व्हा. आणि त्यांनी खूप मला वाटते त्यांची कॅरल बाहेर गेलो होता, ख्रिस खूप बाहेर गेलो, पण 10 दिवसात या सगळ्या गोष्टी जुळून आल्यात. हे सगळं एक दाखवायचा उद्देश एवढाच आहे की आपले सगळ्यांची एकमेकाशी ओळख व्हावी. सांवेदी ब्राह्मण सांवेदी कुपारी जुनो इतिहास आहे आणि जुनो इतिहास आपले आजपर्यंत 40 वर्षाची माणसं ती एकमेकाला ओळखतात. इकडे मला वाटतं काल ॲलन खेळला, एडू इकडे आहेत, हे आम्ही त्यांच्यावर खेळलेलो आहे सगळे सगळ्याबरोबर कळलं का ना. पण आज ही यंग पोरं ॲस्टे पोरं बघितली, ख्रिस पोरं सगळी यंग पोरं आहेत. आपण जेव्हा ट्रेनमध्ये प्रवास करतो तेव्हा आपण एकमेकाला ओळखत नाही, कधी कधी काही गोष्टी घडतात, पण आपण आले होतो अरे आपलं त्या पोराला कुठे मारला, अरे मी त्याच गाडीत होतो, पण मला माहीत नाही की तो आपलं लोक आहे, तो म्हणजे आपलं कुपारी येतो. पण ही आपली ओळख की आपण मारामारी आपलं पिंड नाही आहे सांभाळतो, पण आपली एकमेकाला ओळख आली की खूप फायदा पडते. ट्रेनमध्ये भेटलो कडे भेटलो आपली पाहिजे ओच उद्दिष्ट की आपण एकोबन असा एकमेकाला ओळख झाली पाहिजे. क्रिकेटच्या माध्यमातून आपण खूप काही गोष्टी करू शकतो आणि ते करो. आणि आम्हाला आप्पा आशीर्वाद कायमच होतात. तुम्ही आपण नेक्स्ट इयर पण यापेक्षा मोठी व्यवस्थित करो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद संतोष बंधू. आपले समाज बांधव सॅबी अंकल नानबाटलाच राहतात, आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करायचे. मंचावरील आजच्या बक्षीस समारंभासाठी उपस्थित असलेले नालासोपारा विधानसभेचे आमदार, आमचे सहकारी राजनप्पा, सन्माननीय व्यासपीठ आणि येथे उपस्थित असलेले सर्व क्रिकेटप्रेमी. खेळ हा खेळण्यासाठी असतो. खेळीमेळीच्या वातावरणातून आपल्याला पुढं जायचं असतं. येथे उल्लेख झाला संघर्ष करायला पाहिजे आणि संघर्षांतून नेहमी आपण पुढे जात असतो. हे एक सामवेदी चषक भरवून आपण ते दाखवून दिलेलं आहे की आपण दोन्ही समाज एक आहोत आणि आपण जर एक राहिलो तर आपण ह्या वसई तालुक्यामध्ये आणि आपल्या समाजामध्ये बरंच असं काही करू शकतो. आजच्या ह्या प्रसंगी तुम्ही मला स्टेजवर माझं स्वागत केलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. आणि सामवेदी चषक असाच हा नेहमी पुढे चालू राहावा त्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सॅबी अंकल. तुमच्यासारखे ज्येष्ठ भाऊ आहेत आमचे
जॉन अंकल आहेत, राजेश दादा आहेत. तर एक दूजे के पिक्चर मीनचं गाणं आहे की हम तुम दोनों जब मिल जाएंगे एक नया इतिहास बनाएंगे. आपण एक रेले ते नक्कीच चांगलो इतिहास बनवू शकत आहो. एक रॅप आहे અહીં भावनेने आपण एकत्र आले होते. हे सामने गेली 2 दिवस झाले खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सर्वांनी मदत केली. आर्थिक सहाय्य तर होतंच, पण येथे आम्हाला ज्यांचं इकडे मदत लाभली त्या सर्वांचं आभार व्यक्त करणे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. DNA नेट, DBN लाईव्ह, DJची व्यवस्था करणारे मिल्टन, जनरेटरची व्यवस्था करणारे आमचे बांधव धनंजय, पाण्याची व्यवस्था करणारे प्रशांत दादा म्हात्रे, कमलेश कॅटरर्स, मंडपची व्यवस्था करणारे आमचे अंतोन दादा, ज्यांनी येथे जागा उपलब्ध करून दिली, निशुल्क जागा उपलब्ध करून दिली असे सर्व जागा मालक, चषक, दोन्ही चषक देणारे. हे बघा काय असते की आपण जेव्हा एकत्र येतो त्यावेळेला आमचीच एक टीम आहे रामजी बाबा क्रिकेट क्लब. सामवेद चषक भरवायचं असं ज्यावेळेला ठरवलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की हे दोन्ही चषक आहेत हे आमच्या मंडळाकडून आम्ही तुम्हाला देणार आणि असे चषक उपलब्ध करून देणारे, पहिलं आणि दुसरं पारितोषिक उपलब्ध करून देणारे रामजी बाबा क्रिकेट मंडळ, कोरोटी, बानकर, माणपे, श्रीखंडी, सर्व ग्रामस्थ, तृतीय बक्षीस देणारे हे जे चषक आहेत ते देणारे डिक्सन दादा भुईगावचे, त्यांचंसुद्धा खूप मोलाचं सहकार्य लाभलं. दुसरं पारितोषिक रोख रक्कम स्वरूपात देणारे विजयजी पाटील आपले, समालोचन करणारे विजय चौधरी दादा, मंदार म्हात्रे, सपना मॅडम आमच्या, आणि सर्व समालोचन आणि कॉमेंट्री ज्यांनी दिली ते सर्व सहकारी रुमाव कॅटरर्सचे मालक, स्काय सिटीचे अश्विन पटेल, श्री सिरॅमिक्स बोळींज, फॉर्च्यून हाईट्सचे दिशान म्हात्रे, या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. आपल्या सहकार्यामुळेच या टुर्नामेंट्स सक्सेस झाल्या. तसेच सर्व दोन्ही समाजातील समाज बांधव आणि सर्व संघ सर्वांचे आम्ही आभार मानतो. मी आपले सन्माननीय आमदार साहेब आपले समाज बांधव आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण शुभेच्छासुद्धा द्याव्यात, मार्गदर्शनसुद्धा करावं आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वादसुद्धा द्यावेत. सन्माननीय आप्पा. आजच्या या सामवेद क्रिकेट क्लब याच्या समारोप प्रसंगी उपस्थित असलेले आमचे मित्र शाबी डायस, प्रशांत रॉड्रिक्स, रॉजर, आमच्या सपनाताई, आमचे राजेश नाईक, अरविंद पाटील, नगरसेवक प्रकाश, रॉजर दादा, आयोजक कुमार, संतोष आणि त्यांची सर्व टीम आणि उपस्थित सर्व माझ्या मित्रांनो, सर्व नमस्कार. ज्यांनी कोणी आयोजनाचा पुढाकार घेतला त्यांना मनापासून धन्यवाद. कुठेतरी चांगली सुरुवात झाली आणि ते काय संघर्ष वगैरे शब्द जे आले ते काय गाणं कुठं तरी लावलेलं, तर पुढच्या वेळी असं करता येईल की बघा की एकाच समयाचे 2 प्लेयर नको, जो एक टीम नको, मिक्स टीम करा. आणि वसईमध्ये कुठे असा शासक असेल वसई तालुक्या लेवलचा, तिथे आपली दोन्ही सामवेद एकत्र टीम अशी जाऊ दे आणि ते जिंकू दे किंवा असं गाणं आपल्याला लागायला नको. मनापासून कौतुक करू. क्रिकेटपासून आपली सुरुवात झालेली आहे. क्रिकेटपासून सुरुवात झाली आहे. गाण्याचाही माझ्या भगिनी, ते भुईगावची ताई असेल, कासातली असेल किंवा बाकी अनेक लोक, दोन्ही समाजातले मुली या संगीत विशारद, मुलं संगीत विशारद झाल्यात. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल का, आणखीन याच्या पुढे जाऊन निरनिराळ्या माध्यमातून हा समाज एकत्र कसा राहील, कारण हे काळाची गरज आहे. डायसाहेब, प्रशांत, हे काळाची गरज आहे. कारण वसई तालुका हा 10,20,000 प्रॉपर्टी आहेत. म्हणजे एका घरामध्ये जर या शहरामधलं, शहराचं बाहेरचं नाही सांगत, 4 माणसं असतील तर 32 लाख लोक आजच झालेली आहेत.
आणि आजूबाजूची 3 लाख अशी 35 लाख लोकसंख्या, 30 ते 35 लाख लोकसंख्या आज झालेली आहे. भविष्यामध्ये 50 लाख, 60 लाख, 70 लाख, चौथी मुंबई आता होतं आहे, वाढवण बंदर, कोस्टल रोड, बुलेट ट्रेन, मेट्रो, कॉरिडॉर हे सगळे येत असल्यामुळे लोकसंख्या तर प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे आपल्या समाजाचं अस्तित्व कुठेतरी ठसठसीतपणे दिसावं आणि समाजाच्या अस्तित्वाबरोबरच रूढी, प्रथा, परंपरा ह्या कायम कशा टिकल्या जातील ह्यासाठी आपण एकत्रितरित्या प्रयत्न सगळ्यांनी केले पाहिजेत. खरं म्हणजे या पश्चिम पट्ट्यामध्ये केव्हा केव्हा चित्र डोळ्यासमोर येतं. आम्ही आचोळ्या गावात जातो, आम्ही निळे गावात जातो, आम्ही मोरे गावात जातो किंवा विरारला मनवेल पाड्यामध्ये जातो, तेव्हा स्थानिक काय राहिलेच नाही, घंटीला पण राहिले नाहीत. तशी अवस्था आपल्या ह्या पश्चिम पट्ट्याची होईल का? खरं म्हणजे तुस्कानो साहेब, मनवेल तुस्कानो साहेब, आम्ही राजकीय एकमेकासमोर निवडणूक लढलो आहोत 96 साली, पण त्याचे विचार हा पश्चिम पट्टी, पश्चिम किनारपट्टी हा पश्चिम भाग वाचला पाहिजे, इथली हिरवाई कायम राहिली पाहिजे, यासाठी आपल्या दोन्ही समाजालाच पुढाकार घ्यावा लागेल. आणि या दोन्ही समाजाबरोबर इथे असलेले आमच्या यांनी सांगितलं की भूमिपुत्र वाडवळ समाज असेल, आगरी समाज असेल, कोळी समाज असेल, भंडारी समाज असेल, ह्या सगळ्याला घेऊन हा आपल्याला पश्चिम पट्टा जो आहे तो कायम आपला कसा राहील. न तर उद्या आले की आपण मायनॉरिटीमध्ये येणाऱ्या वर्षात, 2 वर्षात, 5 वर्षात निश्चितपणे त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. सुदैवाने आपले महापालिकेत उपमहापौर आणि विरोधी पक्षनेते दोघे आपले आहेत, म्हणजे ते एकमेकाला ह्या प्रकारचा प्रभाग करण्यासाठी विरोधी पक्ष विरोध करणार नाही, सत्ताधारी जो ठराव आणतील त्याला निश्चितपणे समर्थन करतील आणि आमदार म्हणून मला ह्यासाठी जे काय करायचं आहे ते 100% या भागासाठी करेन असा ठाम विश्वास देतो. मी पुन्हा एकदा कुमार असेल, संतोष असेल, या सगळ्यांचे आणि त्यांच्या पुऱ्या सगळ्या टीमचे, सगळ्यांचीच नाव काय घेता येत नाही क्षमस्व, त्यामुळे मनापासून अभिनंदन करतो की अशा प्रकारे त्यांनी ही कल्पना चालू ठेवली. हे कंटिन्यू चालू ठेवा आणि अजूनही अनेक याच्यात काय सुधारणा करता येतील का. शाबी डायससारखे, प्रशांतसारखे समाजासाठी काम करणारी लोक इथे आहेत, त्यांचे एकत्रित बसा, तुम्ही चर्चा करा आणि चांगल्या प्रकारे क्रिकेटबरोबर अतिशय बाकी जगाच्या स्पर्धा आहेत त्या कशा एकत्र घेता येतील. कुपारी समाजाचा कुपारी महोत्सवाला जाण्याचा मला अनेकदा योग आला, तेव्हा तिथे जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, आपले सांस्कृतिक कार्यक्रम करता येतील, एकमेकाला करता येतील, यासाठी आपण सगळे बघाल असा ठाम विश्वास व्यक्त करतो. मला बोलवताच नेहमी आपलाच समाज आहे, आपलाच कार्यक्रम आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आप्पा. आपले विचार आमच्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरलेले आहेत. आम्ही नेहमी बोलवतो आणि तुम्हीसुद्धा नेहमी येता. हे प्रेम कायम राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आता आपण पुढील कार्यक्रमाकडे जाणार आहोत, पारितोषिक वितरण समारंभ. त्याआधी एक छोटीशी चूक झाली आहे. काही स्पॉन्सर होते ज्यांनी आपल्याला मदत केलेली, त्यांची नावं घ्यायची राहून गेलेली आहेत. रॉजर रॉड्रिग्स, जॉयसन कॅटरिंग, फिल्ड्स बेकरी, डेव्हिड कॅटरस, वॉल्टर रॉड्रिग्स, जिमी पेगाडो, प्रशांत रॉड्रिग्स, रॉबिन रॉड्रिग्स, दिलीप परेरा, रॉबिन लोपिस, नोएल डिब्रिटो, सॅनिल लोपिस, ट्रॅव्हल डाबरे, रॉबिन डिमेलो, लिओन लोपिस, ब्रिजेश परेरा, हेल्सॉन डाबरे, पॅट्रिक डिकुना, या सर्वांनी खूप आपल्याला आर्थिक मदत केलेली आहे. तसेच अल्पेश आणि सीझर यांचेसुद्धा आम्ही ऋण व्यक्त करतो. आणि पुढील कार्यक्रमाची सूत्र मी संतोष म्हात्रे यांच्याकडे सुपूर्द करतो. आपण पारितोषिकाकडे जातोय. स्कोरर यांनी इकडे यायचं आहे, कळलं का ना. हां, साबी सर आलेले, त्यांचं मानचिन्ह राहायचं तेव्हा राहायचं, त्यांचं स्वागत केलं, पण त्यांना मानचिन्ह राहायचं राहिलं. मी यांना करतोय जॉन सरांना. नगरसेवक जयप्रकाश वजे यांचाही आम्ही ह्या नगरसेवक जयप्रकाश वजेंना मी विनंती करतो, त्यांनी आमचे संजीवनी परिवारचे आलेत अरविंद भाऊजी यांचा याद करावे. ह्या कोरोटीमध्ये आमचे हे सामने होतात, याचं पूर्णपणे श्रेय जयप्रकाश वजेंचं आहे. फुल आम्हाला सपोर्ट त्यांचा होता, कळलं का ना.
बघा छोट्या छोट्या चुका असतात, अध्यक्षांचं लक्ष व्यवस्थित असते, कळलं का ना. मी आता पारितोषिकावर जातोय, कळलं का ना. समालोचन म्हणून एक खास आप्पा एक मी सन्मानचिन्ह द्यायचं आहे. विजय आपल्या लाकूडला आज सकाळपासून समालोचन झालं. मी आप्पांना विनंती की त्यांना द्यावे, कारण त्यांची इच्छा होती की आप्पांच्या हस्ते मला एक सन्मान चिन्ह पाहिजे. आणि मी सांगितलं आप्पा आज कदाचित आले तर तुला देऊ, त्यांची मनापासून इच्छा होती, कळलं का ना. धन्यवाद. स्कोरर आलाय माझ्याजवळ. कालच्या सांवेदी कुपारी समाज आपण प्रीमियर लीग खेळला, त्यांची होती प्रीमियर लीग खेळला. त्यांच्यातले दोन, एक बॅट्समन आणि एक बॉलर असे आपण घेतलेले आहेत. बेस्ट बॅट्समन म्हणून नाव आलं ते ॲलन दोर्ती, बेस्ट बॅट्समन. आपण फार जुने खेळाडू या वयात अजून चांगलं खेळतात. काल त्यांनी असे 3-3 षटकार मारून सामने फिरवले होते. मी साबी सरांना विनंती करतो त्यांनी त्यांना बेस्ट बॅट्समनचं बक्षीस द्यायचं आहे. आणि खूप जुने टेनिस क्रिकेट कुमार नाईक बरोबर त्यांचं खूप टेनिसचं ज्या वसे तालुक्यात त्यांचं नाव आहे. आपा बेस्ट बॉलर ग्लेन डिकोना. बघा अतिशय सुंदर फिरकी गोलंदाज. डेव्हिड बूनची आठवण येते तशी त्यांची शरीरयष्टी आहे, पण खेळ अतिशय सुंदर आहे. मी नगरसेवक जयप्रकाश वजेला विनंती करतो त्यांनी त्यांना मॅन ऑफ द आपलं बेस्ट बॉलर म्हणून द्यायचं आहे. सांवेदी ब्राह्मण समाजाचे आजचे जे बेट्स बॅट्समन आणि बेट्स बॉलर काढल्यात. बेट्स बॅट्समन चिराग वटार कोणी येऊन घ्यायचं, कारण मला माहिती तो फायनल खेळला. आणि मॅन ऑफ द मॅच पण चिरागच आहे. यस पण तू इथे वर आहे. मी अरविंद भाऊजीला सांगतोय की त्यांनी हे द्यायचं आहे. हां यस, हा मुलाचा डॉक्टरकडे गेलेला आहे. सॉरी डॉक्टरकडे गेला, कारण दोन्ही चिराग. आणि बेट्स बॉलर आजच्या याच्या बेट्स बॉलर ठरला, म्हणजे कारण विकेट न बघता आपण गोलंदाजी बघितली. प्रथम पाटील वटार. मी प्रशांत रॉटिसला विनंती करेन, त्यांनी प्रशांत रॉटिस सर त्यांना विनंती करेन त्यांनी द्यायला यायचं आहे. त्यांची फायनल आहे आज तिकडे ओपनला फायनल आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. मॅन ऑफ द सिरीज आलाय. मॅन ऑफ द सिरीज आहे प्रथम वजय बोळिन्स. मी राजेश भाऊ यांना विनंती करतो त्यांनी त्यांना द्यायचं आहे. बॅट द्यायचे. भिगवातले खेळाडू आहेत ना. आपा एक प्रथम वजय एक भिगवा बस संघ आहे. तुम्हाला मी खास व्हिडिओ पाठवीन. तो 16 वर्षाखाली सगळी मुलं आहेत, लहान मुलं आहेत. त्यांनी अतिशय सेमीफायनलपर्यंत आज फेरी मारली आणि सेमीफायनल आत्ता सेमीफायनल ते हरले इकडे. त्यांच्यासाठी एक उत्तेजनार्थ बक्षीस आणलेलं आहे. ते बॅट त्यांना द्यायची आहे. कळलं का ना. आप्पांच्या हस्ते द्यायचे. आपण तू दे, आपण बरोबर जा, तू पण ये. हां जा. तो वैभव सूर्यवंशी आपला. आप्पा महत्वाचं म्हणजे काय म्हणते आप्पा, त्यांनी 32 धावा चेस करताना एकही षटकार नाही मारला. 28 धावा, 1-1, 2-2 धावा त्यांनी काढून काढल्या. म्हणजे रनिंग बिटवीन द विकेट अशी मुलं आहेत ती सगळी. कळलं का ना. आता मेन परिस्थिती आपण थर्ड बक्षीस आपण देण्यासाठी मी तिसरं बक्षीस आपण 2 संघांना देतोय. सांवेदी ब्राह्मणचा रनरअप आणि कोपारी संघाचा. कोपारी संघाचा रनरअपचं नाव आहे ॲलन सरांना विनंती करतो त्यांच्या संघाने रनरअपसाठी यायचं आहे. मी राजेश आणि साहेबी सर सेकंड येते. रॉजर सर आणि अरविंद संजीव त्यांनी त्यांना कप देण्यासाठी जायचं. थर्ड प्राइज सेंट पीटर स्ट्रायकर्स. खाली द्या. सेंट पीटर स्ट्रायकर्स सरचं त्यांचे जेवढे खेळाडू असेल ना, हा चालेल, जेवढे खेळाडू असतील ना ते सगळे फक्त आयोजकांनी वर यायचं आहे. जेवढे खेळाडू आहेत त्यांनी सगळ्यांनी उभे राहा त्यांच्याबरोबर.
आणि यानंतर सांवेदी ब्राह्मण समाजाचं थर्ड प्राइस आहे बिंदास कोफराड. सगळ्या संघाने यायचं बिंदास कोफराड, सर्व संघाने यायचं बिंदास कोफराड. राजेश आणि सपना मॅडमला विनंती करतोय. सेकंड 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 मंदारचे मनापासून आभार, कारण मंदारने आज समालोचन 2 दिवस समालोचनचं त्यांनी संपूर्ण जबाबदारी पार पाडलेली आहे. मंदारचे पुन्हा एकदा आभार मानतो की मंदारने कॉमेडी जबाबदारी घेतली. मंदारने नंतर मला मंदार मी आप्पांना विनंती करतोय सन्मान चिन्ह मंदारसाठी एक सन्मान चिन्ह मंदारला देते, कारण मंदारने अतिशय उत्कृष्ट त्यांनी हे केलं होतं. हा ठीक आहे, मंदारने अतिशय उत्कृष्ट कॉमेंट्री केली होती. त्याने व्यावसायिक बनाव असं त्याला कॉमेंटेटरने सांगितलं आहे. अतिशय उत्कृष्ट ना. सेकंड प्राइज मी साबी सर आणि जयप्रकाश वगैरे नगरसेवक जयप्रकाश वजे यांना की त्यांनी सेकंड प्राइज देण्यासाठी पुढे यायचं आहे. मी सेंट पॉल यांना विनंती की त्यांनी सेकंड प्राइजसाठी यायचं आहे. सर्व संघाचे खेळाडू आहेत, सर्व सेंट पॉल पॅन्थर्स अतिशय सुंदर खेळ. कुपारी संघाचे ते विजेता आहेत कुपारी प्रीमियर लीगचे आणि आज ते सांवेद चषकाचे उपविजेते झाले आहेत. सगळ्यांनी एकत्र उभे राहा. कॅप्टनने त्यांच्या मध्ये उभे राहावे. जमल्यास खाली बसा म्हणजे एकत्र व्यवस्थित फुटेल. थांब एक मिनिट फुटून था. यांच्यावर एक फोटो घ्या. त्यांना एक फोटो पाहिजे. हे आपावर घ्या, आपावर घ्या, आपावर घ्या, आपावर एक फोटो घ्या. सगळे आपावर एक फोटो घ्या. आपावर फोटो घ्या. आम्हाला स्टेजवर कामणार आहे. अंतिम सामना जिंकणारे मला माहिती आहे त्यांचे फायनल आहे तिकडे, पण त्यांनी काही आपले प्रदेश ठेवला. त्यांनी यायचं आहे. सांवेद चषकचे पहिले विजेता विकास 11 बोईन्स. हिप हिप हुर्रे. रोहन 2 मिनिटं लगेच जाऊ. जॉन तू पण त्यांच्यावर उभा राहा. जॉन आणि कुमार नाईक, जॉन आणि कुमार नाईक तुम्ही उभे राहा सगळे. राजेश सर, राजेश सर भूषण घे, भूषण भूषण प्रशांत रॉड्रिक्स, प्रशांत रॉड्रिक्स आप लवकर लवकर उभे राहा सगळे. साहेबी सर, प्रशांत सर, प्रशांत सर या साईडला, या साईडला तुम्ही उभे. बक्षीस बक्षीस आपणच्या हस्ते बक्षीस होतोय. राजेश बक्षीस बक्षीस. भूषण घे, भूषण घे, भूषण भूषण. सांवेद चषक 2026 वर्ष पहिले या या स्पर्धेचा विजेता पद आहे विकास 11 बोईन्स. सर्वांना विनंती आहे की टाळ्यांच्या गडगडात त्यांना हे करायचं आहे.
विकासनगरचे काही खेळाडू त्यांचा अंतिम सामना बोईंद चालू आहे, त्यामुळे तिथे गेले, त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर इथे असलेल्या सर्वांच्या मनापासून आभार, खास करून किशोर वजे आमचे कोर्टीले असतील तर त्यांना आमचं फुल सहकार्य असतं. त्यांनी आमचा म्हणजे रात्री येऊन बसतात, कधी कोण काय झालंय का बघा, त्यांचे किशोर वजे. आणि मेन म्हणजे संघाची सेवा, उद्या आम्हाला माहिती आहे हे काही गोष्टी असतात ते साफ करत असतात, तो गजानन वजे सगळे त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो. आणि कोरोटी ग्रामस्थ पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार की संपूर्ण स्पर्धा महिनाभर इथे आयोजन करतात, तुमचं सगळ्यांचं सहकार्य. पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार. जय सामवेद.